देश में भ्रष्टाचार इस तरह बढ़ गया है कि इससे शिक्षा क्षेत्र भी अछूता नहीं रहा। इसी कड़ी में अनुसूचित जाति की बालिकाओं के आवासीय विद्यालय के प्रिंसिपल को एसीबी की टीम ने रिश्वत लेते हुए रंगे हाथों गिरफ्तार किया है। बुल्ढाना के शेगांव में अनुसूचित जाति की बालिकाओं के आवासीय विद्यालय के प्रिंसिपल सीमा वनकर ने विद्यालय में छात्राओं के लिए भोजन की व्यवस्था करने वाली महिला ठेकेदार से 2 लाख रुपए की मांग की थी। इनमें समझौते के बाद प्रिंसिपल को भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने मंगलवार शाम को 60,000 रुपए की रिश्वत लेते रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। इस कार्रवाई में ये संयोग ही है कि शिकायतकर्ता, आरोपी और कार्रवाई करने वाली रिश्वतखोरी निरोधक विभाग के अधिकारी भी महिलाएं ही है। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे काल 10/2/2025 रोजी तक्रारदार यांच्याकडून अशी तक्रार प्राप्त झाली की अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव येथील प्रभारी मुख्याध्यापिका सीमा वनकर या तक्रारदार यांना भोजन व्यवस्थेमध्ये विद्यार्थिनीची उपस्थिती दरमहा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांच्याकडे वेळेत सादर करण्याकरिता आणि भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरता दरमहा 30,000 याप्रमाणे 5 महिन्याचे भोजन पुरवठ्याचे 1,50,000 व दूध पुरवठ्यासाठी दरमहा 5,000, 12 महिन्याचे 60,000 असे एकूण 2,10,000ची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली। प्राप्त तक्रारीनुसार आम्ही पंचासमक्ष पडताळणी केली असता सदर शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वनकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 2,10,000ची लाच मागणी करून त्यातील पहिला हप्ता 2 महिन्याचे 60,000 रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली। त्याप्रमाणे आज दिनांक 11/2/2025 रोजी आम्ही सापळा कारवाई आयोजित केली असता मुख्याध्यापिका सीमा वनकर यांना 60,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे। त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझे असे आव्हान आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर कुठल्याही व्यक्तीने आपल्याकडे लाच मागणी केल्यास आपण बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा। यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 असून आमचा दूरध्वनी क्रमांक 072 62 24 25 48 असा आहे। धन्यवाद।